नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. आज आपण स्टार्ट करत आहोत हेट्रोन्यूक्लियर NMR. ओके, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हेट्रोन्यूक्लियर NMR. सो हेट्रोन्यूक्लियर NMR मध्ये आपण काय बघतो बघा. फॉर एक्झाम्पल मी हा कंपाऊंड दिलाय, ठीक आहे, CH3CH2F, राईट, इथाइल फ्लोराइड. तर मला याचा 1H NMR जर मला बघायचं असेल तर 1H NMR मध्ये काय होणार बघा. मी हा कंपाऊंड असं लिहून घेते. ओके, CH3 CH2 आणि फ्लोरीन. ओके, तर आता इथे इथे 1H पण NMR ऍक्टिव्ह असतो, 13C पण NMR ऍक्टिव्ह असतो आणि 19 फ्लोरीन पण NMR ऍक्टिव्ह असतो. ठीक आहे, या तिघांचा I काय असतो, हाफ, राईट. सो 1H NMR मध्ये हे तिन्ही प्रोटॉन्स काय आहेत, याच्या बाजूला CH2 आहे, म्हणजे याचा एक सिग्नल भेटणार, ह्या दोन प्रोटॉन्सचा एक सिग्नल भेटणार. ठीक आहे, 1H मध्ये टोटल आपल्याला 2 सिग्नल्स भेटणार, कारण 2 डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटॉन्स आहेत. तर ह्या 3 हायड्रोजन्सचा ह्या 2 हायड्रोजनमुळे काय होणार, ट्रिपलेट. तर 3 हायड्रोजन्सचा काय आला, ट्रिपलेट. ठीक आहे, आता हे जे 2 हायड्रोजन्स आहेत, ओके, या 2 हायड्रोजन ह्या 3 हायड्रोजन सोबत पण कपल होणार आणि फ्लोरीन सोबत पण कपल होणार. का, कारण फ्लोरीन सुद्धा NMR ऍक्टिव्ह आहे. कळालं. मग काय होणार, त्यामुळे ह्या 3 हायड्रोजन्स, ह्या 2 हायड्रोजन्सचा या 3 हायड्रोजनमुळे काय येणार, क्वार्टेट. आणि या एका फ्लोरीनमुळे काय येणार, एका फ्लोरीनमुळे काय येणार, डबलेट. कारण ह्याचा पण I हाफच आहे ना. मग आपण काय, ज्यांचा I हाफ असतो त्यांना आपण डायरेक्ट N+1 रूल ऍप्लिकेबल करतो. सो एका फ्लोरीनमुळे काय येणार, डबलेट. तर ह्या 2 हायड्रोजन्सचं काय येणार, क्वार्टेट डबलेट. ठीक आहे, आता या क्वार्टेट डबलेट असं लिहून कधीच येणार नाही. ओके, तर टोटल लाईन्स ती लोक विचारणार की किती टोटल लाईन्स जर येणार ह्या 2 हायड्रोजन्सचा. तर कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, 2Ni+1 या फॉर्म्युलानी कॅल्क्युलेट करायचं. ओके, इथे 2 वेळा का घेतलंय, कारण 2 डिफरंट हे आहेत ना, एकीकडे हे हायड्रोजन्स आहेत. सो 2 इंटू हे किती हायड्रोजन होते, 3 है ना, 3 इंटू I कोणाचा घ्यायचा, यांचाच. ठीक आहे, हायड्रोजन्सचाच. किती किती I होता, हाफ. सो हाफ +1. ठीक आहे, परत इथे 2 इंटू मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, दोघांना N, फ्लोरीनचा N किती आहेत, फ्लोरीन एकच, म्हणून 1 इंटू फ्लोरीनचा I किती आहे, हाफ. लक्षात घ्या, फ्लोरीनचा I घ्यायचा, हाफ +1. सो इथून 2 आणि 2 गेले, इथून 2 आणि 2 गेले, 3 4 4 इंटू 2 किती, 8. तर टोटल लाईन्स किती येतात, 8. ओके, हे कसं प्रूफ करू शकतो बघा, डबलेट, आधी डबलेट ड्रॉ करा आणि ह्या डबलेटचा क्वार्टेट ड्रॉ करा. ओके, ऍक्च्युली हा सिग्नल असा दिसतो. सो टोटल लाईन्स किती झाले, इथे 4 इथे 4, टोटल किती झाले, 8. म्हणून आपल्याला इथे टोटल लाईन्स किती आलेत, 8. कळालं. सो क्वार्टेट डबलेट पण देऊ शकतात, किंवा किती लाईन्स येणार टोटल सिग्नल मध्ये, तर 8 लाईन्स येणार. कळालं, असं तुम्ही करू शकता. समजलं. तर मी हे इरेज करते. ओके, नेक्स्ट आपल्याला 19C बघायचंय. ओके, 19C, सॉरी 13C बघायचंय. सो 13C NMR फक्त आपण काय कन्सिडर करतो, 1J कपलिंग कन्सिडर करतो. तर मी परत इथे ड्रॉ करते. 13C साठी फक्त आपण कुठली कपलिंग कन्सिडर करतो, 1J. हे मी तुम्हाला काल शिकवलेलं. सो या कार्बनचा 1J म्हणजे कुठे, हे आणि हे. ठीक आहे, कार्बनचा कार्बन सोबत कपलिंग होत नाही. का, कारण त्याचं नॅचरल अबंडन्स फार कमी असतं. मग ह्या कार्बनचा किती झाला, हा A, ह्याला आणि B. ठीक आहे, इथे पण 2 सिग्नल भेटणार. या कार्बनचा या 3 हायड्रोजन्समुळे काय झाला, CA चा 3 हायड्रोजन्समुळे काय येतोय, ट्रिपलेट. तर मी काय इथे, सॉरी, क्वार्टेट. 3 हायड्रोजन्स आहेत ना,
सो 2n+1 करणार म्हणजे क्वार्टेट. ओके, त्यानंतर जो CB आहे, ओके, त्याचा 1J कपलिंग मध्ये बघा 2 हायड्रोजन येतोय आणि एक फ्लोरीन सुद्धा येतोय, है ना. मग 2 हायड्रोजन साठी काय येणार, 2 हायड्रोजन साठी ट्रिपलेट आणि एका फ्लोरीन साठी काय, डबलेट. तर इथे काय आलं, ट्रिपलेट डबलेट. ओके, इथे पण आपण 2 × n × I+1 करून बघूया. ओके, तर पहिलं काय, 2 × 2 हायड्रोजन होते, टोटल लाईन्स काढायचे ना, ट्रिपलेट डबलेटचे टोटल लाईन्स किती होणार ते काढायचे. सो 2 हायड्रोजन म्हणजे 2 × I किती, हाफ + 1. ओके, गेलं 2 3, राईट. परत 2 × n × I+1, ओके, × 2 दॅट इज 6. टोटल लाईन्स किती आले, 6. कळालं. आता 19F NMR. 19F NMR मध्ये 1J पण कन्सिडर करू शकता तुम्ही, 2J पण कन्सिडर करू शकता. ठीक आहे. सो फ्लोरीन आहे, हा फ्लोरीन कोणासोबत कपल करतो, ह्या 2 हायड्रोजन सोबत. कार्बन सोबत आपण कपलिंग नाही कन्सिडर करत, का, कारण कार्बनचं नॅचरल अबंडन्स फार कमी असतं. ठीक आहे. सो हा फ्लोरीन ह्या 2 हायड्रोजन्समुळे कितीमध्ये स्प्लिट होतो, 2 हायड्रोजन्स आहेत तर कशामुळे कितीमध्ये स्प्लिट होणार, ट्रिपलेट मध्ये. कळालं. ह्याला म्हणतात हेट्रोन्यूक्लियर NMR. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण डिफरंट ऍटम्सला पण कन्सिडर करतो कपलिंग मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट इथे बघूया, इथे फर्स्ट H1 NMR. तर H1 मध्ये बघा हा CH3 ना, हा एक सिग्नल येणार, इथे 2. ठीक आहे, 2च H आहेत आणि दोघांचे सिग्नल्स वेगळे वेगळे येणार. कळालं. इथे हा जो A आहे 3 H आहे, त्याचं काय सिग्नल येणार, बाजूला एकही हायड्रोजन नाही म्हणजे 3H काय येणार, सिंगलेट. ठीक आहे. हे जे 2 H आहेत, ह्याचं पण ह्या बाजूला पण एकही H नाही, ह्या बाजूला पण एकही H नाही, 3 F आहेत. ओके, पण इथे फ्लोरीन आहेत, या 2 H ला इथे कपल करण्यासाठी फ्लोरीन आहेत ना, आणि हायड्रोजन मध्ये 2J कपलिंग चालते, है ना. सो किती फ्लोरीन आहेत, 3 फ्लोरीन आहेत. 3 फ्लोरीन असल्यानंतर सिग्नल काय येणार, क्वार्टेट. म्हणजे या 2 हायड्रोजन्सचा ह्या 3 फ्लोरीन मुळे सिग्नल काय येणार, क्वार्टेट. कळालं. कारण 19F फ्लोरीन NMR ऍक्टिव्ह असतो आणि अबंडंट असतो नेचरमध्ये, 100% अवेलेबल असतो. ठीक आहे. नेक्स्ट परत 13C. ओके, 13C किती कार्बन्स आहेत, 3 प्रकारचे कार्बन आहेत, है ना, 3 प्रकारचे कार्बन आहेत. ओके, A, B आणि नाही सॉरी 4 आहेत, 4 कार्बन आहेत. ओके, हा कार्बन या 3 फ्लोरीन मुळे कशामध्ये स्प्लिट होणार, क्वार्टेट मध्ये. CB जो आहे, ठीक आहे, तो ह्या 2 हायड्रोजन मुळे कशामध्ये स्प्लिट होणार, ट्रिपलेट मुळे. परत ह्या कार्बनला हे 3 फ्लोरीन पण अटॅच्ड आहेत ना, हे पण इथे काय येते, 2J येते. ठीक आहे. सो ही कपलिंग आपण कन्सिडर नाही करू शकत या फ्लोरीनची, हे 2 हायड्रोजन्सच कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. सो 2 हायड्रोजन मुळे काय येणार, ट्रिपलेट CBचा. त्यानंतर ह्या Cचा काय येणार, सिंगलेटच येणार. ठीक आहे. आणि जो CD होता त्याचं काय येणार, त्याचा येणार क्वार्टेट. कळलं, 3 हायड्रोजन्स मुळे क्वार्टेट. 19F NMR हे 3 फ्लोरीन या 2 हायड्रोजन्स मुळे कशामध्ये स्प्लिट होणार, 2 हायड्रोजन्स मुळे ट्रिपलेट मध्ये. ठीक आहे, एकच. नेक्स्ट फॉस्फरस पण NMR ऍक्टिव्ह असतो, 13P. ओके, त्याची पण I ची व्हॅल्यू काय असते, हाफ. तर फर्स्ट H1 NMR बघूया, किती प्रकारचे H आहेत इथे. हे बघा, ह्या CH3च्या एका बाजूला P आहे, एका बाजूला CH3 आहे, है ना. या CH3 आणि एका बाजूला हे आहे, राईट. सॉरी, या CH3च्या एका बाजूला एका बाजूला CH2CH3 आहे आणि एका बाजूला CH3 आहे. ठीक आहे. या CH3च्या एका बाजूला CH3 सेम झाले, मग हे दोन्ही पण, राईट, हे दोन्ही प्रोटॉन सेम झाले.
ओके, हा बी टाईपचा प्रोटॉन आणि हा सी, टोटल 3 सिग्नल येणार. ठीक आहे, या 6 प्रोटॉन्समुळे कशी स्प्लिटिंग होणार? हा फॉस्फरस नी स्प्लिटिंग होणार ना. फॉस्फरस NMR ऍक्टिव्ह आहे. स्ट्रक्चर कसं असं आहे ना, फॉस्फरसला इथे 3 असे हायड्रोजन अटॅच्ड. ओके, इथे हे 3 असे हायड्रोजन अटॅच्ड, इथे CH2 CH3 असं स्ट्रक्चर आहे हा, राईट. तर H1NMR किती येणार? 1 2 2J कपलिंग चालते, म्हणजे फॉस्फरसमुळे पण स्प्लिटिंग होणार. फॉस्फरस किती आहे? हाफ. किती? एकच फॉस्फरस आहे म्हणजे 2, म्हणजे या 6 प्रोटॉन्सचं सिग्नल काय येणार? डबलेट. कळालं? त्यानंतर हे प्रोटॉन, हे दोन प्रोटॉन ह्या 3 प्रोटॉन मुळे आधी स्प्लिट होणार है ना. हे 2 प्रोटॉन ह्या 3 प्रोटॉन मुळे आधी स्प्लिट होणार. मी ते खाली लिहिते. हे 2 प्रोटॉन या 3 प्रोटॉन मुळे आधी स्प्लिट होणार. कशामुळे? क्वार्टेट, राईट. आणि त्यानंतर फॉस्फरस पण बाजूलाच आहे ना, तर फॉस्फरस मुळे पण स्प्लिट होणार. एकच फॉस्फरस आहे, मग काय झाला? डबलेट. कळालं? राईट. त्यानंतर ह्या 2 हायड्रोजन्सला इथे पण 3 CH3 आहेत. पण ते किती कपलिंग होईल? 1 2 3 3J कपलिंग एवढी स्ट्रॉंग नसते है ना. 1J आणि 2J जास्त स्ट्रॉंग असते, म्हणून हे CH3 नाही कन्सिडर करायचे. ओके, सो या 2 Hचे ह्याच्यामुळे क्वार्टेट होणार, या CH3 मुळे, आणि फॉस्फरस मुळे डबलेट. ठीक आहे. नेक्स्ट 31 PNMR म्हणजे फॉस्फरस. तर फॉस्फरस कशामुळे? या 3 हायड्रोजन्समुळे, इथे या 3 हायड्रोजन्समुळे जो फॉस्फरस आहे 3 हायड्रोजन्समुळे कशामध्ये स्प्लिट होणार? क्वार्टेट. आणि ह्या 2 हायड्रोजन्स, हे 2 हायड्रोजन्स पण इथे बाजूला आहेत ना, त्यामुळे स्प्लिट होणार कशामध्ये? ट्रिपलेट मध्ये. ठीक आहे. परत जर समजलं नसेल कोणाला तर मी परत एकदा सांगते. बघा, हा जो H1NMR आहे, ठीक आहे, त्यामध्ये किती सिग्नल्स येणार? ओके, हा जो H1NMR आहे त्याच्यामध्ये 2 सिग्नल्स येणार. का? कारण हे तिन्ही हे एका प्रकारचे प्रोटॉन्स आहेत. हे 6 प्रोटॉन्स एका प्रकारचे आहेत. ओके, हे सेकंड आणि हे थर्ड. ठीक आहे, टोटल 3 सिग्नल्स येणार H1 मध्ये. या 6 प्रोटॉन्स कशामुळे स्प्लिट होणार? या एका फॉस्फरस मुळे है ना, कारण फॉस्फरस NMR ऍक्टिव्ह आहे, मग त्यामुळे याचं सिग्नल काय येणार? डबलेट. त्यानंतर हे जे 2 हायड्रोजन्स आहेत, ओके, हे 2 हायड्रोजन्स जे आहेत, हे 2 हायड्रोजन्स जे आहेत ते कशामुळे स्प्लिट होणार? आधी या तिघांमुळे स्प्लिट होणार, त्याचं काय भेटणार? क्वार्टेट. त्यानंतर फॉस्फरसमुळे पण स्प्लिट होणार, एकच फॉस्फरस आहे म्हणून काय झालं? डबलेट. ओके, त्यानंतर हे जे 3 हायड्रोजन्स आहेत इथे HC चे, हे जे 3 हायड्रोजन्स आहेत, ओके, ते फक्त ह्या 2 हायड्रोजन्समुळे, हे 3 हायड्रोजन ह्या 2 हायड्रोजनमुळे कशामध्ये स्प्लिट होणार? ट्रिपलेट मध्ये. ठीक आहे, सो H1 मध्ये आपल्याला 3 सिग्नल भेटणार. झालं. त्यानंतर आता 13C मध्ये कसं होणार बघूया. थर्टीन सी मध्ये कसं होणार बघूया. किती कार्बन आहेत? किती प्रकारचे कार्बन आहेत? बघा, हे 2 एकच प्रकारचे कार्बन आहेत. ठीक आहे, कारण ह्यांची सराउंडिंग सेम आहे या दोघांची. हा दुसऱ्या प्रकारचा, सेकंड, आणि हा तिसऱ्या प्रकारचा. टोटल 3 सिग्नल्स आहेत. ठीक आहे, ह्या दोन्ही कार्बनचा जो CA कार्बन आहे त्याचे किती सिग्नल येणार? हे किती आहेत? 3 ना, तर त्यामुळे काय सिग्नल येणार? क्वार्टेट.
CB चा किती सिग्नल येणार? CB ला 2 हायड्रोजन्स अटॅच्ड आहेत म्हणून ट्रिपलेट, आणि CC ला हा जो थर्ड कार्बन आहे, ठीक आहे, आपला थर्ड, त्याला 3 हायड्रोजन्स अटॅच्ड आहेत म्हणून क्वार्टेट. कळालं? 31 PNMR. फॉस्फरस कशामुळे स्प्लिट होणार? 2 हायड्रोजन्स, ह्या 3 हायड्रोजन्स मुळे, है ना. सो 3 हायड्रोजन्स मुळे काय आलं? सिग्नल क्वार्टेट, आणि त्यानंतर हे 2 हायड्रोजन्स पण बाजूला आहेत, पण 2 हायड्रोजन्स मुळे ट्रिपलेट. ठीक आहे, असा सिग्नल येतो. कळालं? नेक्स्ट आपण हे बघूया, झेनॉनचे कंपाऊंड्स काय घेतले. आता झेनॉन डायफ्लोराइडचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असला पाहिजे. कसा असतो? लिनियर. ठीक आहे, तर हे दोन्ही फ्लोरीनचं एन्व्हायरमेंट सेम आहे. सो 2F चं काय येणार? सिंगलेट, कारण सेमच आहेत ना हे दोन्ही फ्लोरीन्स. कळालं? झेनॉन टेट्राफ्लोराइड. सो झेनॉन टेट्राफ्लोराइड हे आहे, स्ट्रक्चर असा येतो. ठीक आहे, हे पण 4 फ्लोरीन्सचं एन्व्हायरमेंट सेम आहे, एकाच ह्याच्यामध्ये आहेत ना, म्हणून या 4 फ्लोरीन्सचं काय येणार? सिंगलेट. त्याच्यानंतर झेनॉन हेक्साफ्लोराइड, ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं? ऑक्टाहेड्रल. स्ट्रक्चर्स कसे ड्रॉ करायचे हे मी तुम्हाला दाखवलेत. सो हे पण, ह्याचं पण काय, फ्लोरीन सर्वे हे सेमच आहेत. सो 6F मुळे इथे काय येतं? सिंगलेट. कळालं? नेक्स्ट XCOF4. ठीक आहे, याचं स्ट्रक्चर कसं असणार? याचं स्ट्रक्चर असं असतो, ठीक आहे, स्क्वेअर पिरामिडल. तर बघा, हे सर्व प्लेन मध्येच आहेत ना, हे सर्व फ्लोरीन प्लेन मध्ये आहेत. ठीक आहे, आणि या सर्व फ्लोरीनला काय आहे? असं आहे ना, प्लेन आहे. हा झेनॉन, हा ऑक्सिजन वरती, आणि हे 4 फ्लोरीन असे प्लेन मध्ये आहेत. ठीक आहे, मग या सर्वांचं एन्व्हायरमेंट तुम्ही म्हणाल की मॅडम ह्या F ला इथून ऑक्सिजन अटॅच्ड आहे आणि इथे फ्लोरीन अटॅच्ड आहे, आणि ह्या फ्लोरीनला दोन्हीकडून फ्लोरीन अटॅच्ड आहे, म्हणजे ह्या दोन्ही फ्लोरीनचं एन्व्हायरमेंट वेगळं आहे, म्हणजे यांचं सिग्नल वेगळं असायला पाहिजे. पण ऍक्च्युअली स्ट्रक्चर कसं आहे? हे 4 फ्लोरीन एका प्लेन मध्ये आहेत असे. कळालं? असे 4 फ्लोरीन एका असे प्लेन मध्ये, मध्ये झेनॉन आहे आणि असं वरती आहे. कळालं? जसं ट्रायंगलचं कसं, पिरामिडचा कसा टोक असतो, तसं हा वरती आहे. तर ह्याच्यासाठी सर्व फ्लोरीन सेमच आहेत ना. कळालं? म्हणून 4 फ्लोरीन सेम आहेत, म्हणून 4F चा इथे पण काय येणार? सिंगलेट. कळालं? त्यानंतर झेनॉन डायऑक्साइड डायफ्लोराइड. ठीक आहे, ह्याचं स्ट्रक्चर कसं येणार? आपण करून बघूया याचं स्ट्रक्चर. ओके, कसं मी तुम्हाला सांगितलेलं स्ट्रक्चर्स प्रेडिक्ट करतात त्या प्रकारे आपण करूया. झेनॉन किती? 1 2 3 4 5 6 7 8 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, इथे ऑक्सिजन, इथे ऑक्सिजन. ठीक आहे, फ्लोरीन, फ्लोरीन, आणि एक काय? लोन पेअर. राईट, टोटल किती बॉन्ड पेअर्स आहेत? 3. लोन पेअर्स किती आहेत? 1. सॉरी, बॉन्ड पेअर्स किती आहेत? 1 2 3 4. ठीक आहे, 4. आणि लोन पेअर 1 आहे. टोटल 5. 5 म्हणजे काय? sp3d. sp3d म्हणजे काय? स्क्वेअर, हे ट्रायगोनल बायपिरामिडल, आणि ट्रायगोनल बायपिरामिडल मध्ये 1 लोन पेअर. म्हणजे स्ट्रक्चर कसं असणार? असा स्ट्रक्चर असणार ना, राईट, सीसॉ शेप. आता बघा, या दोन्ही फ्लोरीनला इथे पण ऑक्सिजन, इथे फ्लोरीन, आणि या फ्लोरीनला पण इथे फ्लोरीन, इथे ऑक्सिजन, म्हणजे दोन्ही फ्लोरीन सेम आहेत. मग इथे 2F चा काय येणार? सिंगलेट. ओके, नेक्स्ट काय? ऑक्सिजन झेनॉन ऑक्सी डायफ्लोराइड. सो इथे काय आहे? झेनॉन ऑक्सी डायफ्लोराइड. तर स्ट्रक्चर कसं बनणार आधी ते आपण बघूया. One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ऑक्सी डायफ्लोराइड. सो बॉन्ड पेअर्स किती आले? 3. लोन पेअर्स किती आले? 2. टोटल 5. 5 म्हणजे काय? sp3d म्हणजे ट्रायगोनल बायपिरामिडल, आणि त्यात 2 लोन पेअर ना, तर ते दोन्ही लोन पेअर कुठे असतात? इथे असे, राईट. तर स्ट्रक्चर काय बनतो आपला? सॉरी, लोन पेअर्स इथे असतात,
लोन पेअर्स इथे असतात. ठीक आहे. सो स्ट्रक्चर काय बनतो आपला असा, ओके. तर इथे काय होत आहे, सो स्ट्रक्चर आपलं कसं झालं असं. ठीक आहे. हे आपलं स्ट्रक्चर आहे. ओके. हे आपलं स्ट्रक्चर आहे. राईट. सो इथे पण बघा, फ्लोरीनला एकीकडे लोन पेअर, एकीकडे ऑक्सिजन. सो हे दोन्ही फ्लोरीन सेम आहेत तसेच, म्हणून इथे पण 2F चं काय येणार, सिंगलेट. ओके. मी तुम्हाला हे का दाखवलं, कारण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की फ्लोरीन्स म्हणजे कसं आपण एन्व्हायरमेंट बघून डिसाइड करू शकतो की किती सिग्नल्स येतात. ठीक आहे. आता हा क्वेश्चन येऊन गेलाय महाराष्ट्र सेट 2020 मध्ये. द 11B. आता हे जे असे ब्रॅकेट्स असतात ना कर्ली, ह्याचा अर्थ काय असतो, ह्याचा अर्थ असतो डीकपल. ह्याचा अर्थ असतो डीकपल. मी तुम्हाला काल शिकवलेलं ना, प्रोटॉन डीकपल्ड 13C NMR स्पेक्ट्रा. राईट. तर ह्याचा अर्थ काय असतो, तर तो लिहितात कसं माहितीये, 13C असं लिहितात. ह्याचा अर्थ काय की हा कसला NMR विचारतायत ती लोक, 13C प्रोटॉन डीकपल्ड NMR, हे असं विचारतायत ती लोक. हे विचारतात ते लोक. कळलं. ह्याचा अर्थ काय की प्रोटॉनला आपण कन्सिडर नाही करायचं, यामध्ये फक्त 13C बघायचं. राईट. इथे आपण काय केलेलं, इथे जे अगोदर केलेलं, इथे जे पण मी स्प्लिटिंग दाखवत होती CA ची कॉर्टेट. ओके. म्हणजे काय की ह्याची आहे कॉर्टेट येते. ही कॉर्टेट कशामुळे येत होती, हे 3 हायड्रोजन्स कन्सिडर केल्यामुळे है ना, म्हणजे मी इथे प्रोटॉन कपल केलेला. पण इथे जर असं लिहून आलं तुम्हाला एक्झाम मध्ये 13C असं कर्ली ब्रॅकेट्स मध्ये लिहून आलं, तर याचा अर्थ की जे पण इथे लिहिलंय त्याला आपण कन्सिडर नाही करायचं कपलिंग मध्ये. तर सेम क्वेश्चन आला इथे, मिथाईलला कन्सिडर करायचंय कपलिंग मध्ये. ओके. 11B मिथाईलला कन्सिडर करू नका कपलिंग मध्ये. ओके. सो कसं स्ट्रक्चर असणार ह्याचा, आपल्याला माहिती आहे, हा ब्रिजिंग कंपाऊंड आहे, 2 बोरॉन्स आहेत. ओके. त्यांनी काय सांगितलंय, हायड्रोजन ब्रिज होत आहेत ना, ही ब्रिजची साईन आहे. म्हणजे इथे 2 हायड्रोजन्स असे ब्रिज होत आहेत, आणि इथे मिथाईल, इथे मिथाईल, इथे मिथाईल, इथे मिथाईल. राईट. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की मिथाईलची कपलिंग कन्सिडर करू नका. म्हणजे आपल्याला कसली कपलिंग कन्सिडर करायची, बोरॉनची फक्त हायड्रोजनशी, है ना. सो आपण तोच फॉर्म्युला वापरणार, 2Ni+1. ओके. किती हायड्रोजन्स आहेत, 2 बोरॉनच्या बाजूला किती हायड्रोजन्स आहेत, 2 हायड्रोजन्स. राईट. सो किती लिहिणार, 2I. आय कोणाचा लिहायचा, बोरॉनचा की हायड्रोजनचा. जो नंबर लिहितो, जे N लिहितो त्यांचा आय कन्सिडर करतो ना. मग हायड्रोजनचा आय किती आहे, हाफ +1. 2 आणि 2 कॅन्सल, 2 + 1 3. ट्रिपलेट है ना, 3 म्हणजे काय, ट्रिपलेट. आन्सर काय झालं, C. हे ना, हे त्यांनी कन्फ्युज करण्यासाठी दिली नाहीत स्टुडंट्स काय करतात, 2Ni+1. ओके. सो कपल तर ती लोक ह्याच्यासोबतच करणार. ठीक आहे. कारण मिथाईल तर डिकपल करायचंय, मग कपलिंग तर या 2 हायड्रोजन सोबतच करणार. 2 × I काय घेणार, हा 3/2 + 1. ठीक आहे. तर इथे किती 7 येत आहेत, तर हा तर ऑप्शनच नाहीये इथे. ठीक आहे. आय कुठला घ्यायचा असतो, लक्षात ठेवा, N जो घेतला आपण, जर N आपण हायड्रोजन, कारण हा बोरॉन ह्या हायड्रोजन सोबत कपल होणार ना. आपल्याला स्पेक्ट्रा कुठला विचारलाय, बोरॉनचा स्पेक्ट्रा विचारलाय. कळालं. तर बोरॉन कशासोबत कपल होणार, हायड्रोजन सोबत, तर हायड्रोजनचा आय घ्यायचा. हाच क्वेश्चन असा असता तर 1H मिथाईल डिकपल, म्हणजे आपल्याला 1H NMR काढायचंय. तर 1H NMR कसा काढला असता मी, एक मिनिट. तर 1H NMR कसा काढला असता मी, वन एच NMR कसा काढला असता, 2 बोरॉन आहेत, हा हायड्रोजन 2 बोरॉन सोबत कपल होतोय. तर मग मी काय लिहिलं असतं, 2 × 2 × आता बोरॉनचं
मी हे घेतलं असतं आय, कारण बोरॉनसाठी एन टाकला ना मी. H1 हा क्वेश्चन आहे माझा, H1 मिथाइल डिकपल, तर मिथाइलची तर डिकपलिंग झालीये. मग H1 कोणासोबत कपल होतोय? बोरॉन, तर बोरॉनचा आय येणार इथे. किती आहे बोरॉनचा आय? 3/2 + 1. ओके, कॅन्सल. 6 + 1 7. इथे पण काय येतोय? क्विंटेट. ठीक आहे, पण इथे क्वेश्चन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे काय विचारलेला? फॉर बोरॉन. ठीक आहे, फॉर बोरॉन. आणि तो कशासोबत कपल व्हायचा? तर मिथाइल डिकपल आहे, म्हणजे तो कशासोबत कपल होणार? एकच उरला इथे प्रोटॉन. मग आन्सर काय आपला? ट्रिपलेट. ओके, असं बघायचं. हा क्वेश्चन CSIR 2011 मध्ये येऊन गेलाय. इन द 19F NMR स्पेक्ट्रम ऑफ PF5 द नंबर ऑफ सिग्नल्स अँड मल्टिप्लिसिटी ऍट रूम टेम्परेचर. इथे हा रूम टेम्परेचर हा शब्द फार महत्वाचा आहे. आता PF5 चा स्ट्रक्चर आपल्याला माहितीये. कसा असतो PF5 चा स्ट्रक्चर? असा ट्रायगोनल बायपिरामिडल. तर इथे सर्व फ्लोरीनचे एन्व्हायरमेंट सेम आहे. मग सर्व फ्लोरीन काय करणार? एकच सिग्नल देणार, आणि तो पण कसा? सिंगलेट. सेमच आहेत ना सर्व. मग काय येणार? 1 अँड दॅट टू सिंगलेट, कारण हे सर्व सेम आहेत. मग जर सेम असतील तर एकमेकांसोबत थोडी कपल करणार. डिफरंट प्रोटॉन्स असतात, डिफरंट जर एन्व्हायरमेंट असतं तर कपलिंग होते ना. कळालं? आता हे रूम टेम्परेचर, पण जर हे त्यांनी लो टेम्परेचर वरती दिली नसती ना स्टुडंट्स, क्वेश्चन लो टेम्परेचर वरती आला असता, तर लो टेम्परेचर वरती काय होतं? फ्रीज होतो मॉलिक्यूल. ठीक आहे, मग हे काय होतात? हे ऍक्सियल होतात, आणि हे काय असतात? इक्विटोरियल. मग लक्षात ठेवा, या केसमध्ये ऍक्सियल आणि इक्विटोरियलचा सिग्नल वेगळा वेगळा येतो. ठीक आहे, ह्या दोन फ्लोरीनचा, या 3 फ्लोरीनमुळे काय होणार? या दोन फ्लोरीनचा 3 फ्लोरीनमुळे क्वार्टेट होणार, आणि ह्या 3 फ्लोरीन जे इक्विटोरियल मध्ये आहेत त्यांचा या 2 फ्लोरीनमुळे काय होणार? ट्रिपलेट. कळालं? सिग्नल वेगळे वेगळे येणार जर लो टेम्परेचर वरती असेल तर. एवढं लक्षात ठेवायचं. बघा, क्वेश्चन गेट मध्ये आलेला. इन ClF3 19F NMR स्पेक्ट्रम वुड बी ClF3. ClF3 चं स्ट्रक्चर काय असतं? असं. ओके, इथे काय? लोन पेअर है ना. तर आता बघा, या फ्लोरीनला एकीकडे लोन पेअर आहेत, एकीकडे फ्लोरीन आहे. ठीक आहे, या फ्लोरीनला एकीकडे लोन पेअर आहेत, एकीकडे फ्लोरीन आहेत, म्हणजे हे 2 फ्लोरीन सेम झाले. आणि ह्या फ्लोरीनला दोन्हीकडे फ्लोरीनच आहेत, म्हणजे हा वेगळा झाला. कळालं? मग सिग्नल किती आले इथे? 2 सिग्नल येणार. ओके, ते दोन्ही सिग्नल कसे येणार? हा वेगळा फ्लोरीन आहे ना, हे 2 वेगळे फ्लोरीन आहेत, मग हे कपल होणार. मग हे 2 फ्लोरीन या एका फ्लोरीनमुळे कशामध्ये स्प्लिट होणार? डबलेट मध्ये. आणि हा एक फ्लोरीन, या 2 फ्लोरीन FB या 2 फ्लोरीनमुळे कशामध्ये स्प्लिट होणार? ट्रिपलेट मध्ये. आणि FA, ओके, 2 FA या FB मुळे कशामध्ये स्प्लिट होणार? 2 FA FB मुळे कशामध्ये स्प्लिट होणार? डबलेट मध्ये. तर काय भेटणार? डबलेट आणि ट्रिपलेट. ठीक आहे, डबलेट आणि ट्रिपलेट. ऑप्शन ए राईट होता तुमचा. कळालं? सो दॅट वॉज ऑल फॉर टुडे.